तर तिकडे नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ आता उपोषण करणार आहे। शनिवारपासून ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण आहे। संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले जाणार। राष्ट्रीय महासंघ आता साखळी उपोषण करणार असल्याची माहिती मिळते। एकीकडे मनोज जरांगे हे उद्यापासून आंदोलन करतायत, तर दुसरीकडे नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ सुद्धा साखळी उपोषण करणार असल्याची माहिती आहे। आणि या संदर्भात तायवाडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणी यांनी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडलेली आहे आणि स्वतः बमनराव तायवाडे आपला स्वतः सर अतिशय महत्वाची बैठक पार पडली। आता एकीकडे जरांगे मुंबईकडे कूच केली आहे, आरक्षणाशिवाय माघारण्याची त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे आणि त्यानंतर तातडीने तुम्ही बैठक बोलवली। आज काही ठराव सुद्धा मांडण्यात आले, काय निर्णय झाले आपले? तारखेपासून नागपूरला साखळी उपोषणाला सुरुवात करतोय। यानंतर आज पदाधिकारी सर्व आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जातील, तिथे नियोजन करतील आणि ज्या ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा साखळी उपोषण होईल आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण करून येत्या काही काळामध्ये गरज वाटली तर आम्ही मुंबईकडे कूच करण्याचा एक ठोस निर्णय घेऊ आणि त्याप्रमाणे मग तालुका गावागावात जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन लोकांना तयार करून एका ठरलेल्या तारखेला गरज पडली तर आम्ही मुंबईकडे सुद्धा कूच करू। सातत्याने पण झी 24 तासशी पण चर्चा करताय, आम्ही कॉन्फिडंट आहे सरकारवर, पण कुठेतरी अस्वस्थता दिसते ओबीसी समाजामध्ये, त्यामुळे आता हे उपोषण आणि त्यानंतर मुंबईचं गरज पडल्यास कूच असा काही निर्णय होत आहे का? बरं ही नेमकी अस्वस्थता? नाही, कसं असते की आमच्या अधिकारावर जेव्हा गदा आणण्याचा कोणी प्रयत्न करतो आहे, ही परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा साहजिकच दुसरा समाज याच्या मनामध्ये भीती निर्माण होणं हे सामान्य आहे, बिलकुल त्याच्यामध्ये काही नवीन नाही आहे। कारण ते आमच्या ओबीसीतनं आरक्षण मागते, त्यांनी आरक्षण मागावं फक्त की आम्हाला आरक्षण द्या, ओबीसी शब्द काढू नका, आम्ही त्यांच्यासोबत आहोत, खुलेआम आम्ही त्यांच्यासोबत आहोत। पण जेव्हा ते आमच्या आरक्षणातनं आरक्षण मागून राहिले तर नॅचरली साहजिकच आमच्या मनामध्ये भीती निर्माण होणं हे सामान्य आहे। ती भीती आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आमच्या समाजातील प्रत्येक सदस्याला हिंमत देण्याकरता म्हणून अशा प्रकारचं आंदोलन उभं करण्याची आम्हाला गरज आहे। संघाचे पदाधिकारी स्वतः अध्यक्ष तायवाडे सर होते। सामाजिक ऋण फेडण्याकरता सगळ्या लोकप्रतिनिधींनी या ओबीसी महासंघाच्या आंदोलनात सहभागी व्हावं आणि गरज पडल्यास आम्ही सुद्धा मुंबईत कूच करू असं सुद्धा ते म्हणाले। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।